सो मित्रांनो, टेक्नॉलॉजीने विविध इंडस्ट्रीजना खूप जास्त प्रमाणात बदलून टाकलेलं आहे. खूप आमूलाग्र बदल त्यामध्ये केलेले आहेत. तर आता आपण काही इंडस्ट्रीज बघू एक्झाम्पल म्हणून आणि बघूया त्याच्यामध्ये तंत्रज्ञानामुळे काय आणि कसे बदल झालेले आहेत. सर्वप्रथम बँकिंगमध्ये बघा, व्हेन वॉज द लास्ट टाईम यू वॉकड इन टू द बँक. म्हणजेच बघा, पूर्वी आपण बँक अकाउंट ओपन करण्यासाठी, पैसे भरण्यासाठी, पैसे काढण्यासाठी बँकमध्ये जात होतो. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, ATMs, किऑस्क बँकिंग आलेलं आहे, तेव्हापासून आपल्याला बँकांमध्ये जावंच लागत नाही. मी माझं ICICI बँकचं अकाउंट साधारण 10 वर्षांपासून वापरतो आहे आणि आत्तापर्यंत या 10 वर्षात मी केवळ एकदाच बँकमध्ये गेलो आहे. बाकी सर्व गोष्टी मी ऑनलाईन केलेल्या आहेत. तर मित्रांनो, इतका फरक पडलेला आहे बँकिंग सेक्टरमध्ये. या सर्व तंत्रज्ञानामुळे आता असं झालेलं आहे की आपल्याला बँकमध्ये जावंच लागत नाही आणि त्यामुळे बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरवर त्याचा खूप जास्त परिणाम झालेला आहे. बँकांमध्ये पूर्वी लागतात तेवढी माणसं आता आवश्यक नसतात. बँकांचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बँकांची साईज, त्याच्यासाठी लागणारी जागा, फर्निचर सगळं कमी झालेलं आहे. बँकिंग इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये एवढा फरक पडलेला आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, आता नवीन फिनटेक स्टार्टअप्स येत आहेत. फायनान्शियल टेक्नॉलॉजीचे बरेच स्टार्टअप्स येत आहेत, जे सध्या प्रॉमिनंटली पेमेंट प्रोसेसिंगमध्ये आहेत, पेमेंट मॅनेजमेंटमध्ये आहेत. परंतु आज न उद्या ते खूप मोठे होणार आहेत आणि आणखीन 4 ते 5 वर्षानंतर तुम्हाला लक्षात येईल हे सर्व फायनान्शियल टेक्नॉलॉजीमधील स्टार्टअप्स बँकांशी स्पर्धा करणार आहेत. पेटीएम हे त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. पेटीएमची सुरुवात देखील एक फायनान्शियल टेक्नॉलॉजी स्टार्टअप म्हणून झालेली होती, परंतु पेटीएमने त्यानंतर ई-कॉमर्समध्ये उडी घेतली आणि आता पेटीएम हे पेमेंट प्रोसेसिंग जवळपास सर्व ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये वापरली जाते. आज न उद्या मला खात्री आहे पेटीएम बँकांशी स्पर्धा करायला सुरुवात करेल. त्याचप्रमाणे आता नवीन कॉन्सेप्ट्स येत आहेत बघा. P2P लेंडिंग म्हणजे पीअर टू पीअर लेंडिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट ऑलरेडी सुरू झालेला आहे भारतामध्ये, ज्यामध्ये एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला लोन देऊ शकतो. जसं बँक लोन देतात तर त्याचप्रमाणे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ऑनलाईन लोन देऊ शकतो. त्यासाठी दोघांनी एकमेकांना ओळखायची आवश्यकता नाही आहे किंवा दोन्ही एकमेकांचे ओळखीचे लोक असण्याची आवश्यकता नाही आहे. ज्या प्रकारे बँक्स लोन देतात त्याचप्रमाणे आता एखादी व्यक्ती ज्याच्याकडे पैसे आहेत ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला ज्याच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना लोन देऊ शकते. क्राऊड फंडिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट आता इंडियामध्ये सुरू झालेला आहे. परदेशामध्ये तो आधीपासून आहेच. क्राऊड फंडिंगमध्ये तुमचा व्यवसाय असेल, तुम्हाला बिझनेस सुरू करायचा असेल किंवा तुमच्याकडे एखादी चांगली प्रॉडक्ट आयडिया असेल तर ती प्रॉडक्ट आयडिया तुम्ही क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मवर सांगू शकता, जिथे इतर लोक त्यांना जर ते प्रॉडक्ट, तुमचा कॉन्सेप्ट आवडला तर ते तुम्हाला पैसे देतील. त्याचप्रमाणे तुमचं प्रोडक्शन सुरू व्हायच्या आधी ऑर्डर्स देखील देतील. तर अशा प्रकारे क्राऊड फंडिंग, P2P लेंडिंग हे नवीन कॉन्सेप्ट्स येत आहेत जे बँकांना चॅलेंजिंग आहेत. पूर्वी आपल्याला बँकमध्ये लोनसाठी बँकमध्ये जावं लागायचं, परंतु आता आमचं लोन घ्या म्हणून बँका तुमच्या मागे येत आहेत. हा खूप मोठा फरक आहे. हा 360 अंशातला फरक आहे. त्याचप्रमाणे टेक्नॉलॉजीने आणखीन एक इंडस्ट्री बदलून टाकली आहे, ती म्हणजे एज्युकेशन, शिक्षण क्षेत्र. नेटबेट ई-लर्निंग सोल्युशन देखील याच क्षेत्रामध्ये आहे. MOOCs म्हणजेच मॅसिव्हली ओपन ऑनलाईन कोर्सेस हा शब्द कदाचित तुम्ही ऐकला असेल. edX.com नावाची एक साईट आहे, edX.com, जी MIT आणि हार्वर्ड या दोघांनी मिळून सुरू केलेली आहे. या edX.comवर खूप सारे कोर्सेस फ्री ठेवण्यात आलेले आहेत आणि आत्तापर्यंत 7 मिलियन स्टुडंट्सने त्या कोर्सेसचा फायदा घेतलेला आहे आणि edX साईट सुरू होऊन फक्त 4 वर्ष झाली आहेत बघा. 4 वर्षामध्ये 7 मिलियन स्टुडंट्स कुठल्याही ट्रेडिशनल युनिव्हर्सिटीला मिळवता आले नसते. आणि आपलं देखील लक्षात घ्या मित्रांनो, हार्वर्डच्या प्रोफेसर्सकडून, MITच्या प्रोफेसर्सकडून एखादी गोष्ट शिकण्याची संधी आपल्याला कधीच मिळाली नसती, जी आता या तंत्रज्ञानामुळे शक्य झालेली आहे. आपल्या आधीच्या पिढीला दुर्दैवाने हे सगळं मिळालं नव्हतं. त्यामुळे आपण खूप भाग्यशाली पिढी आहोत की आपल्याला अशा प्रकारचं इंटरनॅशनल लेवलचं क्वालिटी एज्युकेशन आज मोफत मिळवता येत आहे. edX.comमध्ये बरेचसे कोर्सेस फ्री आहेत आणि फक्त त्या कोर्सेसचं जर तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे असेल तरच तुम्हाला पैसे भरावे लागतात. फक्त शिकण्यासाठी हे कोर्सेस पूर्णपणे फ्री आहेत. त्याचप्रमाणे या कोर्सेसमध्ये कस्टमायझेशन पॉसिबल आहे. कस्टमायझेशन म्हणजे
या कोर्सेसमधून MITला, हार्वर्डला खूप सारा डेटा मिळतो. म्हणजेच किती विद्यार्थी शिकत आहेत, या विद्यार्थ्यांना कितपत समजतं आहे, किती लोक परीक्षा पास होत आहेत, कारण ऑनलाईन परीक्षा देखील घेता येतात, किती लोक किती वेळपर्यंत हे कोर्सेस शिकतात, किती वेळानंतर ते बोर होतात, कोणते प्रोग्राम किंवा कोणते भाग त्यांना नीटसे कळत नाहीत. आणि अशा प्रकारचा डेटा मिळाल्यानंतर पुढे ॲनालिसिस केला जातो की या मुलांना चांगल्या प्रकारे कसं शिकवता येईल आणि त्यानुसार नंतर मग कस्टमाइज शिक्षण देखील देता येतं. त्याचप्रमाणे ऑनलाईन एज्युकेशनमध्ये इन्क्रिमेंटल कॉस्ट नसते. इन्क्रिमेंटल कॉस्ट म्हणजे समजा एखादा कोर्स बनवून अपलोड केला ऑनलाईन, तर त्यानंतर तो 1 विद्यार्थ्याने बघितला, 100 विद्यार्थ्यांनी बघितला किंवा 1000 विद्यार्थ्यांनी बघितला तरी देखील कॉस्टमध्ये फरक पडणार नाही, जास्त खर्च येणार नाही. जो खर्च असतो होस्टिंगचा तो अगदी नॉमिनल असतो, तो खूप जास्त नसतो. पण हेच जर आपण ट्रेडिशनल युनिव्हर्सिटी, ट्रेडिशनल क्लासेस, ट्रेडिशनल शाळा बघितल्या तर त्याच्यामध्ये जसजसे विद्यार्थी वाढत जातात तसतशी वर्गाची संख्या, शिक्षकांची संख्या, बेंचेसची संख्या वाढवावी लागते. म्हणजेच तुमची व्हेरिएबल कॉस्ट पण वाढते आणि त्याचसोबत फिक्स कॉस्ट पण वाढते. तर त्याच्यामुळे ऑनलाईन कोर्स किंवा ऑनलाईन एज्युकेशन हे खूप चांगलं माध्यम बनलेलं आहे आणि टेक्नॉलॉजीने एज्युकेशन सेक्टर अशा प्रकारे बदलून टाकलेलं आहे. आज नेटबेट ई लर्निंग सोल्युशन्सचे केवळ 10 महिन्यामध्ये 7000 मराठी विद्यार्थी झालेले आहेत. 7000 विद्यार्थी मिळवण्यासाठी कुठल्याही क्लासेसला खूप जास्त मेहनत करावी लागते, खूप जास्त वर्ष घालवावी लागतात, जे नेटबेटला केवळ ऑनलाईन असल्यामुळे हे शक्य झालेलं आहे 10 महिन्यांमध्ये अचीव करणं. त्याचप्रमाणे आणखीन एक इंडस्ट्री जी टेक्नॉलॉजीमुळे खूप बदलून गेलेली आहे ती आहे हेल्थ केअर इंडस्ट्री. हेल्थ केअर इंडस्ट्रीमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो वेअरेबल्सचा खूप जास्त वापर होतो आहे. वेअरेबल्स म्हणजे GoPro नावाच्या कंपनीने किंवा इतरही कंपन्यांनी रिस्ट बँड्स जे नवीन काढलेले आहेत जे आपण आपल्या अंगावर परिधान करू शकतो. आणि हे रिस्ट बँड्स आपल्याबद्दल खूप सारी माहिती जमा करत असतात. आपला पल्स रेट किती आहे, आपण किती पावलं चालतो, किती कॅलरी बर्न केलेल्या आहेत, त्याचप्रमाणे हार्टबीट रेट काय आहे, घाम किती येतो, अशा प्रकारच्या बऱ्याचशा डेटा आपल्याबद्दल जमा केला जातो. आणि हा डेटा कन्सिस्टंटली आपल्याबद्दल मिळतो. म्हणजेच रोज आपला मीन किती, मॅक्सिमम किती, मिनिमम किती, ॲव्हरेज किती, अशा प्रकारचा डेटा ग्राफ देखील जनरेट होतो. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो तेव्हा डॉक्टर आपली नस तपासतो, आपला ब्लड प्रेशर चेक करतो. तो डेटा त्या दिवसाचा असतो आणि डॉक्टर त्या दिवसाचा डेटा बघून आपल्याबद्दल अनुमान करतो. परंतु जर समजा त्या डॉक्टरला या व्हेरिएबल्सच्या थ्रू रोजचा डेटा मिळाला तर त्यांना कळेल की या माणसाचा BP वाढतो आहे की कमी होतो आहे, हार्टबीट्स कमी होत आहेत की वाढत आहेत. अशा प्रकारचा डेटा डॉक्टरला जास्त चांगल्या प्रकारे मिळू शकतो आणि त्यानुसार डॉक्टर जास्त चांगल्या प्रकारे आपल्याला तपासू शकतात, चांगल्या प्रकारे अनुमान करू शकतात. त्यानंतर जी आणखीन मोठी गोष्ट टेक्नॉलॉजीमध्ये झालेली आहे ती आहे प्रिडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी. तर हा जो डेटा व्हेरिएबल्सनी जनरेट केलेला आहे, व्हेरिएबल्सनी मोजलेला आहे, तो डेटा एका अल्गोरिदममध्ये ॲड करून त्यानुसार या प्रेडिक्टिव्ह टेक्नॉलॉजी वापरून प्रेडिक्ट केलं जातं, भविष्य सांगितलं जातं की या व्यक्तीला हार्ट अटॅक होईल की नाही होईल तर किती दिवसात, किती महिन्यात होऊ शकतो. अशा प्रकारचा एक ॲनालिसिस करून अंदाजे आपल्याला सांगता येतं की या व्यक्तीला पुढे काय धोका आहे आणि त्यानुसार तो आताच आपल्या लाईफस्टाईलमध्ये बदल करेल, आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये, वागण्याच्या पद्धतीमध्ये, जीवनमानामध्ये बदल करेल किंवा औषधं घेईल जेणेकरून पुढे होणारा हा धोका टाळता येईल. त्याचप्रमाणे डॉक्टर इन युअर पॉकेट, जो तुमचा मोबाईल फोन आहे तो ॲज गुड ॲज एक डॉक्टर आहे. आपल्याला काही आजार झाले असला तर आपण डॉक्टरकडे जाण्याआधी गुगलमध्ये सर्च करतो आणि आपल्याला खूप सारी माहिती मिळते. यूट्यूबवर त्याचे व्हिडिओ बघायला मिळतात. एवढंच नव्हे तर डॉक्टरची अपॉइंटमेंट देखील आजकाल आपल्याला ऑनलाईनच घेता येते. तर अशा प्रकारे हेल्थ केअर इंडस्ट्री खूप जास्त बदललेली आहे आणि याच्या पुढे खूप जास्त बदलणार देखील आहे. इनफॅक्ट तुम्हाला जर सर्जरीज बघितल्या असतील तर सर्जरीमध्ये हल्ली खूप जास्त बदल झालेला आहे. सर्जरी आता पूर्वीसारखी शरीराची चिरफाड करावी लागत नाही, तर अगदी मायक्रोस्कोपिक रोबोट्स शरीराच्या आतमध्ये जाऊन सर्जरी करून बाहेर येतात. अशा प्रकारच्या सर्जरीज आता झालेल्या आहेत. तर खूप जास्त हे बदल होत आहेत. 3D प्रिंटिंगमुळे हल्ली पूर्णपणे अवयव आपले प्रिंट करता येतात, पूर्णपणे नव्याने अवयव बनवता येतात. जेव्हा अपघात होतात, ॲक्सिडेंट्स होतात
हाडं मोडतात किंवा फ्रॅक्चर्स होतात, अशा वेळेला 3D प्रिंटिंग वापरून आपले बोन्स आपल्याला नव्याने बनवता येणार आहेत भविष्यामध्ये आणि ते लावता येणार आहेत. इनफॅक्ट एका ठिकाणी एक मोठा ॲक्सिडेंट झाला होता एका बाईकवर चालणाऱ्या व्यक्तीचा. त्याचं स्कल जे आहे म्हणजे मेंदूची कवटी जी आहे ती डॅमेज झाली होती आणि तो तुटलेला भाग जो होता मेंदूच्या कवटीचा तो 3D प्रिंट करण्यात आला, नव्याने प्रिंट करून तो त्या ठिकाणी बसवण्यात आला. तर अशा प्रकारे खूप जास्त बदल आपल्याला हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत. तर मित्रांनो, हे काही एक्झाम्पल इंडस्ट्री मी सांगितल्या, पण इतरही सर्व क्षेत्रांमध्ये, इतरही सर्व इंडस्ट्रीमध्ये टेक्नॉलॉजी खूप जास्त परिणाम करत आहे, खूप जास्त बदल घडवून आणत आहे. आणि या सर्व बदलांना आपण पॉझिटिव्हली सामोरं गेलं पाहिजे आणि ते बदल आपल्या व्यवसायाला आपण कसे उपयुक्त करून घेऊ शकतो, त्याचा फायदा आपण कसा करून घेऊ शकतो ते आपण पाहिलं पाहिजे. मित्रांनो, नेटबीटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.